संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी अनिलाही रूपा बळे करोनी खडे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठल 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 मायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू 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 प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू 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 प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 हा बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ नमो जयत्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा सौधारी जोजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजे तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो जय हो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता हृदय फुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कुळीचे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदने जगत महाभूषण वैराग्याची महामेरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अगदी बऱ्याच जणांचा पाठाचा परिचयाचा आणि बऱ्यापैकी लोकांचा कानपाट असणारा अभंग आहे आणि तो अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कुठलाही कार्यक्रम म्हटला कल्पसा परिहार देणं फार महत्वाचा असतो फार गरजेचा असतो म्हणजे असा का ज्या ठिकाणी अखिल कुटी ब्रह्मांडचालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं मारुतीरायाच्या कृपेनं जगदंबा माताच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं हरिभक्तीपरायण रामायणाचार्य कैलास महाराज तांबे बाबांच्या ठिकाणी मार्गदर्शनानं तसेच हरिभक्तीपरायण कुमारी आमच्या उन्नतीमाई तांबे असतील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं सालाबदाप्रमाणे चालत असलेला आपला नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महिला अखंडारिणम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा
माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आलेले आहे. अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा आहे. या ठिकाणी आपण सप्ताहाचं नियोजन केलं. मला वाटतं कालपासनं संगीत श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी नियोजन आहे. आणि या ठिकाणी भागवत सेविका सुद्धा आमच्या उन्नती दिदीचा आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे. काय बाबांनो, आपल्या लेकराला आपणच मोठं म्हटलं पाहिजे. आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. आपल्या माणसाला आपणच मोठं केलं पाहिजे. या न्यायाप्रमाणे गोड असं नियोजन या ठिकाणी आहे. आणि या नियोजनामध्ये आज या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग मी कीर्तनासाठी निवडलेला आहे. कीर्तनासाठी वातावरण अतिशय गोड आहे. सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी आपण कीर्तन श्रवण करत आहात. आणि या ठिकाणी मी बोलणार आहे. कीर्तन वेळेवरती संपणारे, 1 मिनिट सुद्धा मी वाढवा घेणार नाही. मला वाटतं आपली नियोजित वेळ 7 ते 9 आहे. थोडं उशिरा सुरू झालं म्हणलंही झालं तर 9:15. याच्यावर 1 मिनिट सुद्धा नाही. एवढ्याच वेळेत आपलं कीर्तन या ठिकाणी संपणार आहे. फक्त कीर्तन श्रवणापूर्वी मी नेहमी बोलते, माझ्या प्रत्येक कीर्तनात बोलते, म्हणून आजही बोलेल. का बोलते सांगू का? कुठल्याही कीर्तनात सुरुवातीला मी बोलतेच, त्याच्या मागचं कारण आहे. सुरुवातीला 2-4 गोष्टी लोकांना जर सांगितल्या ना तर लोक प्रामाणिकपणे कीर्तन ऐकतात. नाही तर जरा व्यवहार म्हणून, धंदा म्हणून असं नाही. प्रामाणिकपणे कीर्तन ऐकतात. कीर्तन ऐकत असताना पहिली गोष्ट आहे, मी बोलावं आणि तुम्ही माझं ऐकावं इतकं ज्ञान माझ्याकडे नाही. आणि मला कळतंय मी एवढी ज्ञानी नाही की मी तुम्हाला शिकवावं, तुम्हाला उपदेश करावा किंवा तुम्हाला मार्गदर्शन करावं. सांगणारे मी आहे, बोलणारे तुम्ही आहात, म्हणून तुम्ही ऐकावं आणि मी बोलावं असं नाहीये. आज मीच नाही, मला वाटत पण नाही. खरं सांगते मी तुम्हाला, मला खरंच इच्छा नाहीये की मी बोलल्याच्या नंतर बसलेल्या समाजानं माझं ऐकलं पाहिजे. वाटतच नाही. मीच नाही, महाराष्ट्रामध्ये कुठलाच कीर्तनकार असं नाहीये, कुठल्याच कीर्तनकाराची अपेक्षा नाहीये की आम्ही लोकांना सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. का सांगू का? कारण कीर्तनकारांना इतकं तरी कळतं की आम्ही लोकांना शिकवावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक नाही. ते पण ऐकावं का? याच्या मागचं महत्वाचं कारण आहे, सांगणारे कीर्तनकार आहे म्हणून नाही, कीर्तन करणारे कोण आहे याच्यापेक्षा कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या संतांचा आहे, त्या संतांचा अधिकार बघून कीर्तन ऐकावं, तरच कीर्तन कळतं. मी लहानाची तुमच्यापेक्षा, मला फक्त थोडं थोडं बोलता यायला लागले. आता थोडंसं बोलणार आहे मी तुमच्या समोर. बाकी शिकवणारे, मार्गदर्शन करणारे, उपदेश करणारे, किंबहुना देवीच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे अधिकार संपन्न महात्मे. ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय त्या महात्म्याचा अधिकार लहान नाहीये बाबांनो. का असतं ना, आता ही जी लेकरं आहेत की नाही, या त्या ठिकाणी घडली. शिकवणारे कोण आहे, मार्गदर्शन करणारे कोण आहे, याच्यावरती ठरतं आपण त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं. बरोबर की नाही? तसं ना, अभंगामध्ये मार्गदर्शन करणारे कोण आहे, शिकवणारे कोण आहे, याच्यावरती बऱ्याच गोष्टी की कीर्तन ऐकावं की नाही, श्रवण करावं की नाही. कारण शिकवणारे मी नाहीये, तर शिकवणारे तुकोबारायांसारखे महात्मे. आणि ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय त्या संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अधिकार लहान नाहीये. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायांचं नुसतं नाव ऐकलं तर यम थरथराट कापतो. यम काय पावर असेल नावात, ताकदच नावात. नाव ऐकलं तरी आपली माणसाने एखाद्या दिवस कुठं गेले ना, फिरले ना, फिरता फिरता काही लोकांना कुणी धरू द्या, कुणी पकडू द्या, नाही तर किती मोठी अडचणी होते, ते घाबरत नाही, डेअरिंग करतात. डेअरिंग कशाच्या जोरावर करतात माहिती का? त्यांच्या नातेवाईकात किंवा त्यांच्या ओळखीमध्ये एखादा प्रतिष्ठित माणूस राहतो, एखादा मोठा माणूस राहतो. माणसं प्रवासात गेले, अडचण आले, डेअरिंगच करतात. कुणी धरलं, कुणी पकडलं, घाबरत नाही. का? त्यांना माहिती नको आपले रिलेशन चांगल्या माणसासोबत. कुणी धरलं तरी माणसं काय करतात, त्या चांगल्या माणसाची ओळख सांगतात, प्रतिष्ठित माणसाचं नाव सांगतात. परिणाम काय होतो? ज्याचं नाव सांगतो ते नाव सांगितलं की आपली अडचण दूर होते. पण काय आहे ना, ज्याचं नाव सांगतो तो माणूस येतो का? नाही. मोठी लोक राहतात, त्याच्याकडे काही एवढा वेळ राहत नाही. पण त्याचं नाव सांगितलं तरी आपलं समाजात कुठेही काम होतं. का होतं? याचा अर्थ काय? नावात पावर राहते, नावात ताकद राहते. तशी तुकोबारायांच्या नावाची पावर यम थरथराट कापतोय. तुम्ही मी कुठंच बसत नाही. साधू संतांच्या समोर आपण अर्धा टक्का सुद्धा नाहीये. इतक्या अधिकार संपन्न तुकोबारायांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे. मला बुद्धी जेवढी साथ देईल मी थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये वर्णन केले देवीचं. तुकाराम महाराज म्हणतात की अज्ञानामुळे देवीचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते अज्ञान साधू संतांनी दूर केले. काय झालं?
आम्हाला ती आमची कुळाची कुळदैवत असणाऱ्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन साधू संतांनी करून दिलं. त्यामुळं त्या देवीचं ज्ञान आमच्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. कुळीची हे कुळदेवी, आमच्या कुळाची कुळदैवत असणारी देवी आणि त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. केली ठावी संतांनी, संतांनी त्या देवीची ओळख करून दिली. परिणाम देवीची ओळख झाली. देवीचं वर्णन ऐकल्याच्या नंतर लगेचच आम्ही त्या देवीला शरण गेलो. आणि शरण गेलो या आमच्यासाठी बरं झालं. बरवे झालो, शरण गेलो. का शरण गेल्याच्या नंतर बरं झालं, का चांगलं झालं? तुकोबाराय म्हणतात, अनादी काळापासून आमच्या मागे जी संकट होती की नाही जन्म मरणाची, ती जन्म मरणाची संकट देवीला शरण गेल्याच्या नंतर दूर झाली. उगविलो संकटी. बरोबर तुकोबाराया, तुम्हाला देवीच्या स्वरूपाचं वर्णन साधू संतांच्या शरणागतीमुळे मिळालं. संतांनी तुम्हाला देवीच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञान करून दिलं. पण का हो तुकोबाराया, ती मिळालेली देवी तुम्हाला सापडली कुठं, तुम्ही प्राप्त कुठून करून घेतली? तुकोबाराय म्हटलं, देव आणि देवी, देवी किंवा देव, देव आणि देवी वेगळी नाहीची. देवी नावाची शक्ती असेल किंवा देव नावाची शक्ती असेल, स्वरूप जरी वेगळं असलं तर शक्ती एकच आहे. महाराज म्हटले, देव नावाची शक्ती ही सापडण्यासारखी शक्ती नाही, मिळवण्यासारखी शक्ती नाहीये. कारण देव असा आहे, देव म्हणजे सेलिब्रिटीच आहे ना, बरोबर की नाही? आणि मोठी माणसं येत नाही, त्यांना जरा आणावं लागतं. मोठी लोक असं बळजबरीने येईल आणि बसाल असं होत नाही. त्यांना जरा विनंती प्रार्थना मग ते येतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या देवीला ना आणलं साधू संतांनी आणि मग ती देवीचं ज्ञान आम्हाला झालं. आणिलाही रूपाबळे. मग साधू संतांनी डायरेक्ट देवीला कॉल केला आणि देवी आली का? देवाला असं नाही झालं. काय झालं? साधू संतांनी तो देव म्हणजे निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार केला. पण कशाच्या जोरावरती माहिती का? करुणी खळे हरिदासी. हरिदास म्हणजे संत भक्त देव, हरीचे दास. त्यांनी काय केलंय? खळे म्हणजे 8 तास भक्ती चिंतन नामस्मरण. नामस्मरणाच्या जोरावरती साधू संतांनी त्या देवाला आणलाय. आणिलाही रूपावळे. बरोबर तुकोबाराया, बरं तुम्हाला देवीचं ज्ञान झालं त्यामुळे तुम्ही तिला शरण गेलात. मग तुम्हाला फायदा? महाराज म्हटले, संकट संपली. एवढंच नाही, ताज इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात आम्ही संतांच्या संगतीत गेलो. तुका म्हणे समागमे. बरं इथपर्यंत आम्ही थांबलो नाही. नाचू प्रेमे लागलो. आम्ही नाचतोय पण कसंही नाही, शब्द टाकला महाराजांनी. प्रेमे लागलो. आम्ही नाचतोय, हा संत समागम करून भगवंताच्या भजनात कीर्तनात आम्ही नाचत आहोत, पण प्रेमानं नाचत आहोत. आणि नाचणं खरं याला म्हणतात, हा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूजे. काय बाबा, मी खरं सांगते. आणि मला ना खोटं खोटं बोलायची सवयच नाही. तुम्हाला पटलं तर पटलं, नाही पटलं. खरं एक वाक्य सांगते मी तुम्हाला. काय ही जी लेकरं आहे की मी वर्णन म्हणून नाही किंवा एक स्वाभिमान म्हणून सांगते, ही जी लेकरं आहेत की नाही, तुम्ही घरून किती टेन्शन घेऊन इथं आलात ना, यांच्याकडे बघितलं की फ्रेशच झाली असते, फ्रेशच. बाकी कीर्तन आटोपल्यानंतर घरी गेल्यावर टेन्शन पुन्हा जरी तसंच राहिलं तरी ठीक आहे, पण निदान इथं 2 तास तरी का या नाचण्यात प्रेम आहे, नाचण्यात आनंद आहे. आणि साधू संतांनी कसंही नाचायला सांगितलं नाही. नाचायचं तर चांगलं नाचा रे. नाचण्याचे बरेच प्रकार आहे. मस्तीत नाचतात, कसंही नाचतात. पण हे नाचणं संत समागमेमध्ये जे नाचणं असतं की नाही, तुकोबाराय म्हणतात ते प्रेमाचं नाचणे. आणि संतांनी तेच केले. नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे, हरि
नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी राजाची मुलगी होती हा संत मीराबाई, राजाची. तरी सुद्धा म्हणतात नाचुंगी 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 नाचुंगी. अलीकडे आपलं थोडं समाजात नाव प्रतिष्ठा मान सन्मान लोक राम राम घालायला लागले, लोकांना कीर्तन सुद्धा ऐका वाटत नाही. नको नको, आपलं कसं इम्प्रेशन डाऊन होईल, वजन कमी होईल. पण ऐका, राजाची मुलगी मीराबाई हरी गुण गावत नाचुंगी. मी नाचणार पण हरी गुण गावते, 90 लावत नाही. हरी गुण गावत मी नाचणार ना, भजन करत नाचणार, चिंतन करत नाचणार. काय राजाची मुलगी होती पण काय प्रेम होतं देवाबद्दल. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई बेदाब सी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाच. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई बेताब सी रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून नाचायला समाज नाव ठेवा. हे राजाची पोरगी तू, राजाची पोरगी भजन करतेस, नामस्मरण करतेस, पायात घुंगरू बांधून नाचतेस, बापाच्या कुळाचा नाश करशील. अलीकडे भजन म्हटलं तरी माणसं म्हणून पुरी बाहेर फिरात्या, पुरी बाहेर जातात, भजन करतात, कीर्तन करतात. काही काही लोकांची मानसिकता आहे बापाचं नाव खराब करील, होतं की नाही. तसं त्या काळातही मानसिकता. लोक म्हटले अरे राजाची पोरगी रे तू, एवढा मोठा राजा आणि राजाच्या पोटी जन्म घेऊन चाळ बांधून नाचतेस, विठ्ठल म्हणतेस, नामस्मरण करतेस, कृष्ण बोलतेस. म्हटले बापाचा कुळाचा नाश करेल. बापानं बघितलं ना समाजात काय चालू आहे, लोक नावं ठेवतं म्हटलं. मग बापाला वाटलं नको, पोरगी जरी असली तर कुळाचा जर नाश करत असेल तर नको. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विश्वाच्या मालकाची ताकद आहे. विषाचा प्याला पाठवलं पण काहीच झालं नाही. का? शक्ती होती ना बाबांना, मागं चिंतन केलं होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो भगवंत आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही नाचू प्रेमे लागलो, आणि तो मिळाल्यामुळं आम्ही त्याला शरण गेलो ना आम्हाला आमच्यासाठी चांगलं झालं. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. अभंगाचा सरळ भाव आहे. चिंतन कळलं ना तुम्हाला. अभंगात फक्त एकच, अभंग लई गोड आहे. अभंगात फक्त इतकंच आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या कुळाची कुळदैवत असणारी देवी, तिच्या स्वरूपाचं वर्णन आम्हाला संतांनी करून दिलं. तिच्याबद्दल माहिती झाल्यामुळे आम्ही तिला शरण गेलो. हे आमच्यासाठी चांगलं झालं. का? शरण गेल्यामुळे जीवनातली संकट संपली. मग तो देव नाही आणला तर हरिदासांनी भजन करून त्याला इथं आणला, आणि तो मिळाल्यामुळे आता आनंद प्रेम याच्या पलीकडे आमच्या जीवनात दुसरं काहीच नाही. हा अभंगाचा सरळ भाव आहे. अभंग गोडे तुकोबारायांचा अभंग कीर्तनासाठी मी निवडलेला आहे. साधू संत शिकवणारे ऐकणारे आपण आहोत. एक वाक्य सांगू का बाबांनो? नवरात्र निमित्तानं आपण या ठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. फार महत्वाचं एक वाक्य सांगते. स्त्री पुरुष लहान मोठा श्रीमंत गरीब देव देवी हे भेदभाव सोडून द्या. साधू संत म्हणतात विश्वामध्ये शक्ती एकच आहे आणि त्या शक्तीचं नाव देव आहे. एकच शक्ती. देव नावाची शक्ती काय सांगू का? किंवा देव 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 म्हणजे नेमकं काय? देव नावाची शक्ती किंवा देवाची व्याख्या एकाच वाक्यात सांगते.
हा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला सुखरूप घरापर्यंत जाऊन द्यायचं की नाही हे ज्याच्या मनावर आहे त्याला देव म्हणतात. बस याच्या पलीकडे देव शब्दाची व्याख्या नाही. ज्याच्या मनावर आहे ना कीर्तन झाल्यावर तुम्हाला मला घरापर्यंत जाऊन द्यायचं बा आपला निवंत, त्याला देव म्हणतात. हा देव आपल्याला मान्य झाला पाहिजे. मान्य होण्यासाठी संत विचार अंगीकारावे लागतात. साधू संतांनी कसं सांगितलं, जीवन जगत आहात ना भेदभाव करू नका, नामस्मरण करत आहात ना भेदभाव करू नका, कीर्तन करत आहात, कीर्तन ऐकत आहात तर तुम्ही भेदभाव करू नका. कारण महिला स्त्री म्हणजे कुठल्याही दुर्गेपेक्षा जगदंबेपेक्षा कमी नाहीये. का? साधं वाक्य सांगते, शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेब एक महिला आहे आणि त्याही कुठल्या जगदंबेपेक्षा कमी नाहीये. का? महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालं की नाही? हे कुणामुळे झालं? एका स्त्रीमुळे. इतकंच नाही तर आदिशक्ती मुक्ताई, सर्वांना माहिती आहे, आदिशक्ती मुक्ताबाई यांनी ज्ञानोबारायांना वेळेवरती उपदेश केला. माऊलीला सांगितलं, दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं ज्ञानेश्वर माऊलींना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश केला. पण मुक्ताईनं जर माऊलीला ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश केलाच नसता तर महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ मिळालाच नसता. का मिळाला? वेळेवरती एका स्त्रीनं, एका महिलेनं माऊलीला उपदेश केला. म्हणजे स्त्री शक्ती, महिलाची ताकद कुठल्या स्त्रीमध्ये बाबांनो, मी एकच सांगते तुम्हाला, तुमची बहीण आणि मुलगी म्हणून बोलेल, एखादी परस्त्री दिसली ना, तसं आपले संत विचार भारतीय संस्कृती गोडच आहे. तुकोबारांनी भारताची संस्कृती सांगितलंय, भारतासारख्या पवित्र देशात तुम्ही जन्माला आलात, मी भारतीय संस्कृती काय शिकवते, पर उपकारे नेनो परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. का सांगू? एखादी महिला, आपण रस्त्याने चाललो, एखादी मुलगी असेल, एखादी बाई असेल, ती जर आपल्याला एकटी दिसली ना, आपण थोडं लांब का होईना पण तिच्या रक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे. का? कुणी घ्यायला येतं की नाही, कुणी मदतीसाठी थोडं 5-10 म्हणजे थोडंसं मागं जरी उभं राहिलं तरी चालेल. त्या महिलेचं आपण रक्षणच करावं. का? ती एक महिला आहे म्हणून नाही, ती एक महिला आहे म्हणून नाही, तर आपल्यावरती ज्ञानोबा तुकोबारांची विचारांची शिकवण आहे, म्हणून संत विचारांची शिकवण आहे ना. म्हणून परस्त्रीला बहीण आणि आई याच रूपानं बघितलं पाहिजे. नवरात्र उत्सव म्हणजे 9 दिवस उपवास करणार, मग बाकी याची त्याची निंदा करणे याला काय अर्थ नाही. तुम्ही 9 दिवस उपवास करणार आणि एकमेकीसोबत चांगलं बोलणार नाही, भांडणं करणार, त्याला सुद्धा काय अर्थ नाही. नवरात्र उत्सव म्हणजे काय बाबांनो, अंतःकरणात प्रेमाची भावना ठेवून. उपवास म्हणजे नुसतं भगरण फरळण बस हे नाही. उपवास म्हणजे अंतःकरणात प्रेमाची भावना ठेवणं, शरणागती त्या देवीची करणं किंवा देवाची करणं आणि त्या देवाला सांगितलं, हे भगवंता एकच प्रार्थना करायची. हे बघ, काही जॉबला असतील, काही शेतकरी वर्ग असेल, त्याने देवाकडे एकच मागणी करायची, भगवंता देवी देव एकच, मागणी करायची, देवा आता मी उठलोय पण दिवसभरात ना एखाद्या गरीबाचे कष्ट माझ्याकडनं जास्त घेऊन देऊ नको, एखाद्या गरीबाला माझ्याकडनं मदत होऊ दे, दिवसभरात माझ्या बुद्धीत वाईट विचार येऊ देऊ नको, एकदा उठल्याबरोबर आठवण आणि एकदा झोपायचे दे. विठ्ठला आता झोपतोय पण सकाळी उठव, आता झोपतोय पण सकाळी उठवण्याची जबाबदारी मात्र तुझी राहणार आहे. एवढा तरी विश्वास आपण देवावरती ठेवला पाहिजे. काय तुकोबारांचा विश्वास होता देवावरती, किती प्रेम होतं, इतका प्रेम होतं तुकोबारांचं देवावरती की देवाशिवाय महाराजांना करमायचं सुद्धा नाही. महाराज देवाला बोलायचे, देवा माझी जीवीची का हो तुम्ही नेना, जीवीची का हो तुम्ही नेना, माझी जीवीची का हो तुम्ही नेना, माझी जीवीची का हो तुम्ही
तू पंढरीच्या राणा. ऐ विठ्ठला, करमतच नाही रे तुझ्याशिवाय. रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हे रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन करणारे तुकोबर आहे. पण आजच्या अभंगात वर्णन देवीचं आहे, वर्णन देवीचं करत. तसं तुकोबारांची एकनिष्ठता बघितली ना तर तुकोबारांचं एकच होतं, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्या रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल, त्याच्याशिवाय आम्ही काय दुसऱ्या देवाला मानत नाही, अशी एकनिष्ठता असणारे तुकोबार आहे. बरं, एका जन्माची नाही, जन्मोजन्मी, जन्मोजन्मी विठ्ठलच. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. नामदेव महाराजांसारखा महात्मा म्हणताय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे महाराजांना काय सांगायचंय, जन्मोजन्मी विठ्ठल विठ्ठल म्हटलं तेव्हा त्यानं कृपा केली, त्याचंच भजन केलं तेव्हा त्यानं कृपा केली. कारण तुकोबाराय म्हणजे नामदेव महाराजांचेच अवतार, आणि पहिल्या जन्मामध्ये म्हणजे नामदेव महाराजांच्या अवतारात सुद्धा तेच एकनिष्ठता. किती एकनिष्ठता, प्रसंग सर्वांना माहिती, मी काय जास्त विस्तारित सांगत नाही, फक्त एकाच मिनिटात फक्त जे सांगायचे मला नेमकं त्याच्यावरती येते. भगवान श्री विठ्ठलाचं नामदेव महाराजांचं ठरलेलं गणित, तू मला सोडायचं नाही मी तुला सोडणार नाही, दोघांमध्ये ठरलं. नामदेव महाराज हे विठ्ठला मी तुला सोडून जाणार नाही, देव म्हटले मी तुला, असं दोघांमध्ये ठरलं. कथा सर्वांनाच माहितीये. ज्ञानेश्वर माऊलीने एकदा वाटलं तीर्थयात्रा करावी, माऊली नामदेव महाराजांकडे आले. नामदेव महाराज म्हटले विठ्ठलाचं आपलं ठरलंय, तो म्हणत असेल तर येईल. नामदेव महाराजांना माहिती होतं विठ्ठल जाऊ देणार नाही, तो जाऊ देणार आहे, तो म्हणत असेल तर आपला मी येतोय. माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाकडे गेले, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे आणि नामदेव रायांना माझ्यासोबत पाठवावं, जोडीदार पाहिजे ना कोणीतरी, आणि जोडीदार असला तर मज्जा आहे. कुठल्या क्षेत्र काही कार्य करा तुम्ही, कोणतंही काम करा, जोडीदार काढल्याशिवाय लोक निघतच नाही. तसं ना माऊली बोलतात नको नको जायचंय तीर्थयात्रेला, पण तीर्थयात्रा करायची काम चांगलंय, मग महात्माही चांगलाच पाहिजे. मग नामदेव महाराजांना घेऊन जाऊ. मग नामदेव महाराज म्हणजे हे विठ्ठल म्हणत असेल तर आपला मी येतोय, पण नामदेव महाराज कॉन्फिडन्स होता की विठ्ठल काय आपल्याला जाऊ देत नाही. पण ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाकडे गे, पांडुरंगा पाठवा ना नामदेव महाराजांना. नामदेव महाराज म्हटले हरकत नाही, जावा नामदेव महाराजांना घेऊन. विठ्ठल म्हटले माऊलीला, माऊली हरकत नाही, जा म्हटले तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन. असं म्हटल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांना कळलं, आणि नामदेव महाराज विठ्ठलाकडे गे, अय विठ्ठला वाईट केलंस तू माझ्यासोबत, काय ठरलं होतं ना आपलं, का तू मला कुठं जाऊन द्यायचं नाही मी तुला कुठं जाऊन देणार नाही, मग आता कसा माऊलीला हो बोललास. नामदेव महाराज भांडायला लागले, आणि देवासोबत भांडण्याचा अधिकार त्याचाच आहे ज्याचं कुठंतरी देवावरती प्रेम आहे. आपला आणि देवाचा संबंध नाही, आणि आपली माणसं म्हणतात अलीकडे देव खऱ्याचा राहिला नाही. जे कीर्तना भजन करतात त्यांचं वाईट, आणि ज्यांना कधी कीर्तन माहिती नाही त्यांचं चांगलं होतं की नाही. जे कधी कीर्तनाला बसत नाही त्या लोकांचं चांगलं होतं, आणि जे चांगलं वागतात त्यांचं वाईट होतं. याचा अर्थ देव खऱ्याचा नाही, आपली मानसिकता. पण एकच वाक्य सांगते,
काही काही माणसं वाईट वागून सुद्धा त्यांचं चांगलं होतं आणि काही काही माणसं चांगले वागून सुद्धा त्यांचं वाईट होतं. का होतं याच्या मागचं कारण आहे का, एखादा माणूस वाईट वागून जरी त्याचं चांगलं होत असन आणि एखादा चांगला वागून जरी त्याचं वाईट होत असन तर त्याचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी भक्ती करत चाला ना, आपलं चांगलं होऊ नाही तर वाईट होऊ. पण काय हे बाकीच्या प्रतिष्ठा मान सन्मान इस्टेट प्रॉपर्टी धनसंपदा काय असेल नसेल हे प्रारब्धानुसार मिळणाऱ्या गोष्टी. म्हणून देव खऱ्याचा नाही असं म्हणायचं नाही. आणि देवासोबत आपण भांडू एवढी आपली भक्ती नाही. देवासोबत भांडण्याचा अधिकार त्यांचाच आहे. देवासोबत जनाबाईनं भांडावं, देवासोबत तुकोबारांच्या पत्नीनं भांडावं. तुकोबारांच्या पत्नी जिजामाता देवासोबत डायरेक्ट भांडायच्या. ए काळ्या, अरे वाटोळ केलं तू माझं. काळ्या कोणाला? देवाला. का? ए विठ्ठला, अरे तुझ्या नावाला माझ्या तुकाराम महाराजांना लावलं, त्यांना नादाला लावलंस तू. सारखी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, घरात होता अख्खं वाटून दिलंय. तुझ्यामुळं झाला विठ्ठला. माझं जसं वाटोळं झालंय संसाराचं तुझं सुद्धा होणार. तुझं काही चांगलं होत नाही बघ विठ्ठला, तू माझं चांगलं केलं नाहीस. आणि भांडणारच बाबा. कारण काय साहजिकच. साधं सांगू मी तुम्हाला, आपली माणसं एक दिवस कीर्तन ऐकायला जरी आली तरी बाया घरात सुद्धा घेती नाही. जो महात्मा रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल रागाचे येणार ना पत्नीला. आपण थोडं विचार केला तर लक्षात येईल. रागाचे येणार. तुकोबारांची पत्नी भांडायची, विठ्ठला वाटोळ केलं तू माझं. पण तरी सुद्धा भांडण्याचा अधिकार काय सांगू. त्या जिजामाता विठ्ठलाच्या सोबत भांडल्या आणि त्याच जिजामाताचा पायातला काटा विश्वाच्या मालकानं काढलाय. का? उत्तर ऐका. तुम्ही आणि मी जर विचार केला तर तुकोबारांचा देव विठ्ठल होता. मी आता त्याच विषयावर बोलते ना, रात्रंदिवस विठ्ठल. तुकोबारांचा देव विठ्ठल होता, पण जिजामाताचा देवच तुकाराम महाराज होते. कळते ना तुम्हाला. शिव्या द्यायच्या. काही माणसं म्हणतात तुकोबारांची पत्नी महाराजांना शिव्या द्यायची. महाराजांना नाही शिव्या होत्या, पण तुकाराम महाराजांना नाही, विठ्ठलाला शिव्या द्यायच्या. पुन्हा विचार करायचा, जाऊ दे मरू दे, त्या काळ्याला तर काही गरज नाही. पण माझे तुकाराम महाराज त्याच्या नादाला लागली आणि त्याच्या नादाला लागून विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता त्यांनी जेवण पण केलं नसन, मग मी भाकर घेऊन गेले पाहिजे. हे प्रेम होतं. भांडण्याचा अधिकार आपला नाही बाबा. भांडण्याचा अधिकार सुद्धा साधू संतांचाच. मग नामदेव महाराज भांडले, विठ्ठला चांगलं केलं नाहीस रे तू. ए नामदेवराया, मी जा म्हटलं नसतं तुम्हाला. पण काय आहे ना, बऱ्याचदा घ्यायला कोण आलंय ना याच्यावरती ठरतं आपण आपली वस्तू द्यायची की नाही द्यायची. होतं की नाही. आपल्या घरात काही वेळेस ना काही माणसं लई हुशार राहतात. एखाद्या माणसाला एकदा वस्तू देणार, दोनदा वस्तू देणार, तीनदा देणार, लई झालं तर 4-5 वेळेस त्याची चांगली परीक्षा घेतात. हे काय परत आणूनच देत नाही. मग नंतर लोक काय करतात, डायरेक्ट काही नाही म्हणता येत नाही. बाबा नको, नाही तुला देऊ शकत नाही, तू आणून देत नाही, असं डायरेक्ट फेस टू फेस बोलता येत नाही. मग होतं काय, आता वस्तू तर द्यायची नाही आणि आता नाही कसं म्हणावं. मग माणसं डायरेक्ट म्हणतात घरात राहिलीच नाही, म्हणतात की नाही. मग काय असतं, घ्यायला कोण आलंय याच्यावरती ठरतं वस्तू द्यायची की नाही द्यायची. तसं ना भगवान श्री विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात, नामा जा म्हटलं नसतं हो, पण तुम्हाला जे घ्यायला आले ना ज्ञानोबा आहे, अधिकार संपन्न महात्मा, किती मोठे ज्ञानोबा. देव म्हणे नामा पाहे, 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 देव म्हणे नामा
कीर्तन चांगलं रंगात येतं, गायकांना असं प्रमाण द्यावं असं वाटतं दुरी असती तर फाशी घेतली असती असं याला समज सुचित्त म्हणतात. नामदेव महाराजांना देव म्हणताय नामा ज्यांच्यासोबत चाललात ना तुम्ही ते आणि मी वेगळे नाहीत. आणि ज्ञानोबराय श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ ज्ञानोबरायांचं वर्णन केले. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान गडे श्रेष्ठा वैकुंठी वाटा संत गेले. ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका पूजस्थानी वंदे जोका पूजस्थानी वंदे जोका पूजस्थानी वंदे जोका पूजस्थानी हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे बाप साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. एवढे मोठे ज्ञानोबर आहे आणि ते घ्यायला आले ना मग तुम्हाला जावं लागेल. मग नामदेव महाराजांना पटलं बरोबर आहे. आता विठ्ठल या विश्वाचा मालक आहे थोडं ऐकलं पाहिजे याचं. ठीक आहे देव बघ मी जातोय पण काय आहे ना विठ्ठला मी जाईल पण आपलं एक ठरलेलं गणित आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे कमरेवरती हात नाही आपण त्याचं दर्शन घेणार नाही. काय कमरेवरती हात नाही त्याचं दर्शन नाही. याचा अर्थ काय एकनिष्ठता. भक्तीमध्ये एकनिष्ठता. कमरेवरती हात कोणाचे विठ्ठलाचे. तुझ्यासारखा जिथं देव नाही तिथं त्याचं दर्शन नाही. याच परंपरेतले म्हटल्यापेक्षा तुकोबारायांचा पहिला अवतारच नामदेव महाराज आणि त्याच पुढच्या जन्मात नाम तुकोबाराय त्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर या अभंगात देवीचं वर्णन करतात. परंपरा कोणती आहे विठ्ठल सोडून दुसऱ्याची भक्ती नाही. मग का देवीचं वर्णन करतात तर तुकोबाराय म्हणतात आम्ही ज्या देवीच्या स्वरूपाचं ज्ञान संतांकडून करून घेतलंय ती देवी दुसरी तिसरी कुणी नाही पंढरपुराची पांडुरंग परमात्माची. का कारण साधू संतांनी देवीला स्त्रीलिंगी शब्दांनी सुद्धा आवाज दिला. ए ग विठाबाई देवी म्हणजे तू देवच. का बऱ्याचदा तीच देवी काय बऱ्याच वेळेस तीच देवी कंसाला मारण्यासाठी कृष्णाची कृष्णाई झाली. बरोबर आहे की नाही. कुंभकर्ण रावण यांच्या सारख्या राक्षसांना मारण्यासाठी रामाची रामाई झाली. तीच देवी स्वरूप वेगळं पण विश्वात देव एकच. मग तुकोबाराय म्हणतात आमच्या एकनिष्ठतेवरती तुम्हाला शंका निर्माण करण्याचं कारण नाही. कारण आम्ही या अभंगामध्ये ज्या देवीचं वर्णन करत आहोत ती देवी दुसरी कुणी नाही तर पांडुरंगच आहे. आणि त्या पांडुरंगाच्या यथार्थ स्वरूपाची जाणीव यथार्थ स्वरूपाचं ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. कुळीचे हे कुळ देवी कुळीचे हे कुळ देवी कुळीचे कुळदेवी
देवी, त्या देवीचं ज्ञान आम्हाला कशामुळे झालं? केली ठावी, ठावी म्हणजे ठाऊक, ओळख करून दिली. केली ठावी संतांनी, कारण संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद हरी प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. संत शरणागती शिवाय देव मिळू शकत नाही, मिळूच शकत नाही, देव मिळतच नाही. वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा. ते पंढरीचा विठ्ठल ना वेदांना सुद्धा कळला नाही, तो संतांना कळला. आणि त्या संतांमुळे त्याची ओळख झाली. केली ठावी संतांनी, आणि संतांमुळे, आता उदाहरण इथं बरेच, पण आता आपला वेळ संपत आलाय बरं का. काय संतांमुळे आम्हाला त्या देवीची किंवा त्या देवाची ओळख झाली, माहिती झाली. आणि माहिती झाल्यामुळे शरण जायला जरा सोपं पडलं. देवाला काय आवडतं काही नाही, मग कसं शरण गेलं पाहिजे, कशी भक्ती केली पाहिजे, कसं चिंतन केलं पाहिजे, सर्व ओळख करून दिली, परिचय करून दिला, माहिती करून दिली. त्यामुळे झालं काय, आम्ही त्या देवीला शरण गेलो. आणि शरण गेलो या आमच्यासाठी बरंच झालंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात बरबे झाले शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झाले शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो. उगाविलो संकटी, उगाविलो संकटी, बरबे झालो शरण गेलो, बरबे झालो शरण गेलो. उगाविलो संकटी, उगाविलो संकटी, बरबे झालो शरण गेलो, बरबे झाले शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो, उगाविलो संकटी. शरण गेलो बरं झालं का, संकट संपलं, दुःख संपलं. हा असं तुकोबाराय सांगतो. आमच्यासाठी देवाला शरण गेलो बरं झालं, कारण तुकोबारांना माहिती होतं देवाच्या शरणागतीत फायदाचे, देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. म्हणून आपण तो विचार करून सुखी राहिलं पाहिजे. काय ना, आपण म्हणतो देवान मला हे दिलं नाही, ते दिलं नाही, समोरच्याला येन ते ना, आपल्याला तितकं नाही. एकच वाक्य सांगते, मंदिरात गेलो ना, देवाकडे काही मागितल्यापेक्षा एकच विचार करायचा, हा मला निर्माण करणार आहे. आपण देवाकडे आपल्यासाठी काहीतरी मागतो, पण एक वाक्य ऐका, आपण आपल्याला काय आवडतो ते देवाकडे आपण मागतो. पण देव असं आहे बाबांनो, आपल्याला काय आवडतं ते आपल्याला कधीच देत नाही, पण आपल्यासाठी काय चांगलं आहे ना ते आपल्यासाठी तो देत असतो. याच्यासाठी त्याची शरणागती केली की आपल्याला बरंच आहे, आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणून महाराज म्हणतात माझंही चांगलं झालं, मी त्याला शरण गेलो. शरण गेलेत पण देव आणला कुठून? महाराज म्हटले आणला नाही. आणिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. हरिदासांनी 8 तास भजन चिंतन करून त्याला आणलाय. देव आणावा लागतो, आणावा लागतो. कारण या मृत्यूलोकात 3 वर्ग आहे. पहिला वर्ग त्याचं येणंही दुसऱ्याच्या मनावर, जाणंही दुसऱ्याच्या मनावर, म्हणजे येण्यालाही पारतंत्र्य, जाण्यालाही पारतंत्र्य. दुसरा वर्ग येण्याला पारतंत्र्य, जाण्याला स्वातंत्र्य. तिसरा वर्ग येण्याला पण स्वातंत्र्य आणि जाण्याला पण स्वातंत्र्य. पहिला वर्ग येण्याला पारतंत्र्य, जाण्याला पारतंत्र्य. तुमचं माझं येणंही दुसऱ्याच्या मनावर, आपलं जाणंही दुसऱ्याच्या मनावर. कशावरून? वाक्य ऐका. काही काही माणसं वैतागले जीवनाला, ते डायरेक्ट देवाला म्हणतात, अरे विठ्ठला, अरे चिठ्ठी कुठं हरवली, आता काय जागावंच वाटत नाही, घेऊन जाय बाबा लवकर.
कोणीच बरं पाहत नाही, आता जगावंसं वाटत नाही. म्हणजे काय आहे ना, काहींना जगावंसं वाटत नाही पण मरण येत नाही, आणि काहींना जगण्याची इच्छा राहते पण आयुष्य मात्र शिल्लक राहत नाही. याचा अर्थ काय, तुमचा माझा यायचा दिवस ठरेले आणि जायचा दिवस ठरेले. माणसं म्हणतात नाही असं झालं असतं तर वाचला असता तसं, हे काही डोक्यातनं काढून टाका. जाण्याची तारीख फिक्स आहे, आपली ठरलेली आहे. आपलं येणं आणि जाणं ठरलेलं आहे. एक दुसरा वर्ग आहे, येणं दुसऱ्याच्या मनावर, जाणं पहिला वर्ग दुसऱ्याच्या मनावर. दुसरा वर्ग आहे, येणंही स्वतःच्या मनावर, जाणंही स्वतःच्या मनावर. त्यात संत मोडतात. संत विचारत नाही, साधू संत डायरेक्ट म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता निरीक्षण करा तुम्ही घेईन शब्दाचं. घेईन इथं असं नाहीये घेऊ का, म्हणजे घेऊ का असं जर असतं म्हणजे जरा लोकांना विचारल्यासारखं असं जन्म घेऊ का, विचारत नाही. घेईन म्हणजे स्वतःच्या मनानं, किंवा उपजून या पुढती येऊ, येऊ का असं नाही. येऊ म्हणतात म्हणजे येण्याला स्वातंत्र्य. साधूच्या येण्याला स्वातंत्र्य, साधूच्या जाण्याला पण स्वातंत्र्य. संत श्रेष्ठ ज्ञानोबरांनी तीनदा काळाला म्हटलं होतं, अजून 2 वर्ष ने आपल्यातलं म्हणून घ्या कांदा, आता या वर्षी जाऊ दे बाबा, काय आहे ना, समजा मरण जवळ जवळ यायला, मग आपल्यातलं म्हणून का नको नको, आधी एक काम कर, 2-3 दिवस तरी दे मित्रायला नातेवाईकाला, जमिनीला चक्कर मारून येतो, कुठं काय कुठं काय कुठं काय, घरदार मित्र परिवार भाऊबंद अख्ख्याला भेटून येतो, मग घेऊन चाल. नाही का, आपलं मरण आपल्या हातात नाही. साधूचं जाणं स्वतःच्या हातात. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं उदाहरण, बसल्यापैकी माणूस नाही इथं एक पण नाही की त्याचं ते उदाहरण माहिती नाही, पाठच नाही, परिचयच नाही. काहींनी ते उदाहरण ऐकलं असेल, काहींनी वाचलं असेल, काहींचं पाठ असेल, आणि काहींना ऐकलं पण नसेल. महाराष्ट्रातली माणसं आहे आपण, आपल्याला आपल्या गोष्टीची किंमत राहिली नाही. आपल्याला जरा बाहेरचं फॅट आहे, बरोबर की नाही. साधं वाक्य सांगते मी तुम्हाला, तीर्थक्षेत्र पैठण सर्वांना माहिती, इतकं गोड उदाहरण आहे बाबा. पावर सांगते मी साधूची ताकद. किती पैसा असला तर संता इतकी ताकद आपण मिळवू शकत नाही, मिळवूच शकत नाही. पैठणचे तीर्थक्षेत्र, पैठणचे महात्मे, त्यांचं नाव आहे भगवान श्री एकनाथ महाराज. राणा पैठणामध्ये होतं. नाथबाबांनी विचार केला, कार्य पूर्ण झालं, आता गेलं पाहिजे, आधी तर थांबून तरी काय, किती दिवस थांबणार आहे, काम झालं, आता जावं. आपण जाण्याचं ठरवलं, आपण आता जावं. बाबांनी जाण्याचं ठरवलं, दिवस फिक्स केला, फाल्गुन मध्ये चतुर्दशी. आता चतुर्दशीला आपण जायचं. चतुर्दशीला एकनाथ महाराजांनी देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर एकनाथ बाबांची मुलं होती, अख्ख्या पैठणामध्ये आमंत्रण दिलंय, आमच्या बाबांनी देह ठेवलाय आणि त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आहे, यावा म्हटले तुम्ही. आमंत्रण होतं अंत्यविधीचं. आपल्यातला देईन की एखादा, थांबा थांबा रडायचं राहू द्या, 5 मिनिटात आमंत्रण देऊन होतो. अंत्यविधीचं नाही होत. का होत नाही, याच्या मागचं कारण आहे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये मरण म्हणजे दुःख आहे, तर साधूच्या जीवनात जाणं म्हणजे सोहळा आहे. सोहळा आहे बाबांना, दुःख नाहीच. लेकरं गेली, अख्ख्या गावात आमंत्रण दिलं, बाबांनी देह ठेवला, तुम्ही यावं. भाऊबंद, गावातली माणसं, मित्र परिवार, प्रेमाचे लोक, आजूबाजूचे लोक अख्खे जमले. का, पैठणातले एकनाथ बाबांनी देह ठेवलाय. क्रांती होती एकनाथ महाराजांची. चांगला माणूस गेला की पब्लिक म्हणजे जागा सुद्धा शिल्लक नाही, उभं राहायला सुद्धा जागा राहत नाही. तसं ना, बाबा गेले, अख्खं गाव, परिसरातली गावं जमली, एकनाथ बाबांनी देह ठेवला, सर्व गाव जमा झालं, अंत्यविधीची तयारी झाली, आणि 4 खांदेकरांनी खांद्यावर घेतलं, तिरडीवर बांधले, खांदेकरांनी खांद्यावर घेतलं, निघाले एकनाथ महाराजांनी घेऊन. पण निघाल्याच्या नंतर ना, पैठणामध्ये एक चमत्कार घडला, म्हणजे एक प्रसंग घडला. तो प्रसंग असा होता की पैठण गावामध्ये एका बाईच्या पुरीचं लग्न होतं, आणि लग्नात ते पाठवणीच कार्यक्रम चालू होता. पाठवणी माहिती ना तुम्हाला, वाटे लावायचा कार्यक्रम, रडायचा कार्यक्रम, लई इंटरेस्टिंग राहतो. काही काही बाया घरी जातात, आराम करतात, पुन्हा पाठवणीला हजर राहतात. का, मूड तयार होतो, वातावरण, बरोबर की नाही. मग अख्खं गाव त्या ठिकाणी जमले, पोरीची पाठवणी चालू आहे, गाव जमले, बाबांना चालवले. आणि तितक्यात काय झालं, त्या बाईनं बघितलं, बाई पोरीला शिकवत, बाई बापाचं नाव मोठं कर, संसार चांगला कर, गोड कर, व्यवस्थित संसार कर, सासू सासऱ्याची सेवा कर, व्यवस्थित चांगला संसार कर, नवऱ्याच्या पुढं पुढं जास्त बोलू नको, थोडंफार ठीक आहे. तिला माहिती होतं, सांगून पण ऐकणार नाही, थोडंफार ठीक आहे पण जास्त काही बोलू नकोस. शिकवायचं काम चालू. तितक्यात नाथबाबांची प्रेत येतात. तिला जरा चिड आली, राग आला, अरे आज माझ्या पुरीचं लग्न, एवढा मोठा दिवस, एवढं शुभ कार्य, पोरगी नवीन जीवनाला सुरुवात करते, नवीन संसाराला सुरुवात करते, आणि याला आजच दिवस सापडला मारायला. कोणाला, एकनाथ महाराजांना. पोरगी सासरी चालली, नवीन संसार सुरुवात करते, आणि याला आजच मारायचं होतं. एकनाथ बाबांनी तिरडीवरती ऐकलं, पटकन काली उडी मारली. आयुष्यभर कोणाला त्रास नाही म्हटले आपला, जाता जाता
एकाचंही मन दुखवलं नाही. आणि आता मी चाललो, जाता जाता बाईचं मन दुखलंय. एकनाथ महाराज त्या बाईकडे गेले, बाई पोरीची पाठवणी करून घे, आपला मी उद्या बघतो, आज मरण कॅन्सल. चतुर्दशीला मरण कॅन्सल. पंचमीला पुन्हा बाबांनी देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर तेच अख्खं गाव जमलं, भाऊबंद, गावातली माणसं, प्रेमाची लोक, तेच तयारी बियारी झाली. 4 खांदेकऱ्यांनी खांद्यावरून घेतलं, निघाले. पण खांदेकरी काय भजन करत चाललीच नाही. ती खांदेकरी एकमेकात चर्चा करायला लागले. अरे म्हटले, हा एकनाथ महाराजांना, हा एकनाथ आपल्या समाजात जन्माला आलेला नाथ बाबा ब्राह्मण समाजात जन्माला आलेले महात्मे. साधू असा एकही समाज नाही की त्यात साधू नाहीत. तुम्हाला समाज दाखवा की त्यात संत नाहीत. प्रत्येक समाजात संत आहे. का? हे सर्व सामान्य लोक देव भेद करतात ना, भेद करायचं नाही हे सांगण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये साधूचा अवतार आहे. तसं ना, ब्राह्मण समाजात जन्माला आलेले महात्मे एकनाथ महाराज 4 खांदेकरी चर्चा करायला म्हटले, हा एकनाथ आपल्या समाजात जन्माला आलाय. पण यानं काय केलंय माहिती का? आयुष्यभर हा जो एकनाथ आहे कोणालाही घरात घ्यायचा, कुणालाही जेव घालायचा, कुणाची मदत, कुणाचंही सहकार्य. पण काय झालं माहिती का? निंदा खांदेकरांची. काय झालं? एकनाथला मरायची वेळेस गरज कोणाची पडली? भाऊबंद. आपण खांदेकरी भाऊबंदच राहतात ना. चुकलं मला सांगा बरं, ते कार्यक्रम तुम्ही जरा जास्त अटेंड केले. खांदेकरी याला आपलीच गरज पडली. एकनाथ बाबांनी तिरडीवरती ऐकले, खांदेकर म्हटलं, खाली ठेवा, तुम्ही मला खाली ठेवा. 4 खांदेकरांनी खाली ठेवलं. एकनाथ बाबांनी ताडताड तिरडीवरच्या दोऱ्या तोडल्या, उभे राहिले. खांदेकरांना म्हटले, स्वाभिमानानं मला नेण्याचं तुम्हाला टेन्शन येतंय ना, आणि तुम्हाला वाटतं ना 4 खांदेकराशिवाय हा एकनाथ जाऊ शकत नाही, तर ऐका, उद्या एकटा जाईन, आज मी जात नाही, आज मरण कॅन्सल. पुन्हा मरण कॅन्सल पंचमीला. आणि षष्टीला एकनाथ महाराज स्वतः गेले एकटे आणि गोदामाईमध्ये देह समर्पित केला. एकटे गेल्या, गोदामाईमध्ये देह समर्पित केला. आणि काय पावर आहे साधूची ऐका. एकनाथ महाराज शरीर घेऊन पाण्यात गेले तर शरीराचं पाण्यात रूपांतर झालं. आपल्यासारखं पाण्यात गेलं फुगून वर येईन, पण ताकद आहे बाबा साधूंची. जाणं येणं स्वतःच्या मनावर. आणि एक तिसरा वर्ग आहे, येणं दुसऱ्याच्या मनावर. ते येत नाही स्वतःच्या मनानं, त्याला थोडं मान घेतो तू, यानं भक्तीच केली पाहिजे, विठ्ठलच म्हटलं पाहिजे, मग मी जाईल बा. येत नाही असं नाही, पण त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या की मग ते येते. म्हणून महाराज म्हटले, तो येत नाही तर आणावं लागतो. आणिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. महाराज म्हणतात, म्हणून काय झालो, मी त्या देवाला शरण गेलो, बरवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी. या ठिकाणी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. आणि जाता जाता मी तुम्हाला लई गोड सांगणार आहे, एक तुमची बहीण आणि मुलगी म्हणून. मी नेहमी बोलते, माझं असं कीर्तन नाही की त्यात मी बोलत नाही. आणि मी का बोलायला लागले माहिती का? कीर्तन आटोपल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, ताई तुम्ही कीर्तन गोड करतात, म्हणजे वर्णन नाही, खरं सांगते मी, तुम्ही करतात, पण तुम्ही शेवट जे बोलतात ना, लोकांची सुद्धा इच्छा की 10 मिनिटं तुम्ही एवढं बोलत जा. का? लोकांना त्याची गरज आहे. म्हणून एक 10-5 मिनिटात सेवा संपवणार आहे. फक्त एक संप्रदायाचा नियम आहे, कीर्तनाच्या नियमानुसार भगवान श्री विठ्ठलाचं भजन होईल. मोठ्या आनंदानं प्रेमानं सर्वांनी भजन करा, वरती हात करायचे, लाजायचं नाही. कीर्तन आपलंय, परंपरा आपली आहे, संत आपले, संप्रदाय आपलाय, संस्कृती आपली आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
आणि न सांगता हात खाली खाली केल्यामुळे डबल आभार चाललंय आपलं एंटरटेनमेंट काहीतरी, बरोबर की नाही. एकच सांगते जाता जाता, तुमची बहीण आणि मुलगी म्हणून बोलेल ना. काय भावांनो, माणूस म्हणून जन्माला आलो आपण, माणसाप्रमाणे कर्म करा, स्वच्छ आणि गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. माणूस हा चुकीचा पुतळा थोड्या फार प्रमाणात मागं पुढे होते. कारण काय, आपलं काय संतांप्रमाणे आचरण होऊ शकत नाही. कारण एका कवीनं म्हटलंय, एखादी व्यक्ती सुंदर असली तर तिला उपमा चंद्राची दिली जाते. चंद्राचा तुकडा तेवढं काय राहत नाही आपण, पण म्हणतात माणसं चंद्राचा तुकडा. आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या पण चंद्र तसाची. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो पण तसाच झाला. पण तू वर्णन असतं. एखादी व्यक्ती सुंदर असली की माणसं म्हणतात चंद्रासारखी, याचा अर्थ चंद्र सुंदर आहे. किती सुंदर, अंधारात सुद्धा प्रकाश पडण्याची पावर आहे चंद्राकडं, आहे की नाही. एवढा चंद्र सुंदर आहे. पण ऐका, इतका चंद्र सुंदर जरी असला ना तरी चंद्रावर डाग आहे की नाही. चंद्रावर डाग आहे. एवढा सुंदर चंद्र आहे पण चंद्रावर डाग आहे. पण साधू संतांच्या आणि महापुरुषांच्या चरित्राचा विचार केला तर एक सुद्धा डाग सापडणार नाही, सापडणारच नाही. का, इतकं गोड आचरण होतं बाबा. म्हणून आज इतकं तरी गोड आचरण पाहिजे माणसाचं. आपण रस्त्याने चालत ओळखीची माणसं म्हटली पाहिजे, आहे येतो चहा घे, एवढं तरी म्हणले पाहिजे. नाही तर माणसं अलीकडे चहाला सुद्धा विचारत नाही. का, आचरण गोड राहत नाही. म्हणून आचरणानं मोठी व्हा, स्वच्छ आणि गोड जीवन जगा. ज्ञानोबा तुकोबारांच्या परंपरा आत्ताच्या लेकरांना शिकवा. लेकरं शिक्षणाने मोठी कराच तुम्ही, शिक्षणानं करू नये असं मी म्हणणार नाही. शिक्षणासोबत लेकरं सुसंस्कृत झाली पाहिजे. शिक्षणही पाहिजे आणि संस्कारही पाहिजे. किती शिक्षण पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातली मुलगी बाबांनो, नवरात्राच्या निमित्तानं सांगत्या, आपल्या महाराष्ट्रातली मुलगी ना, तिला तुम्ही इतकं हाय क्लास शिक्षण द्या, इतकं शिकवा की महाराष्ट्राचं नाव मोठं झालं पाहिजे. आपली मुलगी ना खूप शिकवा तुम्ही. महाराष्ट्रातली मुलगी खूप मोठ्या नोकरीला लागली पाहिजे. महाराष्ट्रातला मुलगा ना खूप मोठ्या नोकरीला लागला पाहिजे. खूप शिक्षण झालं पाहिजे. पण आपल्या लेकरांना, मुलाला आणि मुलीला शिक्षण देत असताना फक्त एकच शिकवण द्यायची. आपल्या मुलाला आणि मुलीला म्हणायचं, बाई दादा खूप मोठं शिक्षण घे बघ, खूप मोठ्या नोकरीला लाग, पण विसरू नका तुझा जन्म ज्ञानोबारांच्या महाराष्ट्रात झालाय, तुझा जन्म तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रात झालाय. या आपल्या लेकरांना कळलं पाहिजे बाबा. अलीकडे आपली लेकरं थोडं शिक्षण, प्रत्येक शिकलेला सारखाच आहे पण तुम्ही डोक्यातनं काढून टाका. मी स्वतः बघितलेलं एक दृश्य सांगते तुम्हाला. प्रत्येक शिकलेला सारखा राहत नाही. आई वडिलांनी योग्य वेळी संस्कार दिलेले असले ना, लेकरं शिक्षणासोबत संस्काराने मोठी होतात. आजही या महाराष्ट्रात काही काही माणसं आहेत, क्लास 1 अधिकारी जरी असले ना, किती मोठ्या पदावर असू द्या, वर्षभर सुट्टी घेत नाही. पण स्पेशली पंढरीच्या वारीसाठी 8 दिवस सुट्टी काढून चालणारी माणसं सुद्धा या महाराष्ट्रात आहेत बघा. तर काही लोकांची मानसिकता काय, बाकीचे देश पुढे गेले आणि खरंच पुढे गेले. बाकीच्या देशाच्या तुलनेत भारत देशात एवढ्या सुखसुविधा नाहीच आहे. बाकीच्या देशात लेकरांसाठी गाड्या बंगले आणि काय सुखसुविधा आहे. विज्ञानाच्या पुढे गेलं म्हटलं तरी चालली, एवढ्या सुखसुविधा बाकीच्या देशात. भारत देशात तितक्या नाहीये. मग आपले लोक काय म्हणतात, भारत देश मागं राहिला. बरं भारत देश जाऊ द्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्र, या महाराष्ट्रात तर फक्त एकच येडे, सप्ते मंदिर, कीर्तन भजन, नामस्मरण टाळ, तीर्थयात्रा दिंड्या, याच्या पलीकडे महाराष्ट्राची प्रगती नाही. असे म्हणणारी लेकरं आपलीच बाबांनो. पण आपलाच एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल ना, आता मॉडर्न युग चालू आहे, बरोबर की नाही, आणि महाराष्ट्र मागं राहिला, असं जर एखादा म्हणत असेल तर त्याच्याकडे जाऊन एकच मजा आहे, ज्या महाराष्ट्रात तू जन्माला आलास ना त्या महाराष्ट्रात काय ऐक. एका 21 वर्षाच्या तरुणाला अख्खं जग माऊली म्हणतंय, ही ज्ञानोबारांची महाराष्ट्रातली क्रांती. अख्खं जग ज्ञानोबारांना माऊली म्हणतंय. वय फक्त 21, वयाच्या 22व्या वर्षी आपल्या माऊलीनं समाधी घेतली. का सांगू शकत नाही रे. एखादा हाय क्लास शिक्षण घेऊन आपल्याकडे आला सांगायला लागलं आणि लय मागं राहिला नाही, काय ना अंधश्रद्धा, भक्ती, चिंतन, कीर्तन, त्याला एकच म्हणजे आमचा जन्म आमच्या माऊलीच्या महाराष्ट्रात झालाय, बाकी तू आम्हाला सांगू नको. आमचा जन्म आमच्या तुकोबारायांच्या, भगवान बाबांच्या, शिवरायांच्या महाराष्ट्रात झालाय. तू नको शिकव आम्हाला, आम्हाला कळतं. इतका तरी स्वाभिमान पाहिजे. काय आपले ज्ञानोबा, काय तू किती क्रांती या महाराष्ट्र, लय भाग्यवान आहे आपण. पण काय आपल्याला आपली किंमत राहिली नाही. एखादा ज्ञानोबा तुकोबारांच्या अभंगाला नाव ठेवत असेल ना, माणसानं मरेपर्यंत तोंड सुद्धा पाहिलं नाही पाहिजे. आपली माणसं बसून ऐकतात, कशाला, त्याचं डिमांड वाढवून.
समोरचा निंदा करतो, आपण का बसून ऐकावं? तू श्रीमंत आहे बाबा, निंदा करतोस ना, आम्हाला तू सांगू नको, तुझं ज्ञान तुझ्याकडे राहू दे. काही माणसं डायरेक्ट म्हणतात तुकोबारांचं का वैकुंठ गमन झालं का, आणि ते का वैकुंठाला गेले असतील का, त्याला एकच म्हण, तू ग बस, आम्ही बघून घेऊ. वैकुंठाला गेले की नाही गेले आम्ही आमचं बघू. तुला मान्य नाही ना, मग तू निंदाही करू नकोस ना. असं आपण स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे. अलीकडे लाचारीनं लोक का जीवन जगतात? स्वाभिमान नाही. परंपरा लय मोठे बाबा ना आपल्या समोर. माझ्या ज्ञानोबरांच्या महाराष्ट्र तुम्ही मी जन्माला आलो, ज्ञानोबरांसारखी क्रांती महाराष्ट्राच्या बाहेर कुठंच नाहीये, कुठंच नाही. काय क्रांती ज्ञानोबरांच्या महाराष्ट्रामध्ये? जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ प्रेरणा बोले, अंगी ऐसे बळ प्रेरणा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे प्रेरणा बोले, अंगी ऐसे प्रेरणा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ माझ्या ज्ञानोबरांच्या दारासमोर. काही माणसं म्हणतील बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, पण कीर्तनात तरी खोटं बोलावं का? आम्ही तर की आळंदी बघून आलो. आळंदीत जर सोन्याचं पिंपळ असतं तर पिंपळाचं झाड सोडलं असतं का आम्ही? आताच पान पडल मगच एक पान पडल, नंतर असं बसलो असतो की नाही. आणि सोन्याचं पिंपळ नाहीच. सोन्याचं म्हणजे सुखाचा. हे बघा साधं वाक्य आहे. तुम्ही जॉब करता, शेती करता, व्यापार करता, राजकारण करता, कीर्तन भजन ऐकता, कशासाठी? एकच टार्गेट आहे, असं केलं म्हणजे सुख मिळालं. अपेक्षा सुखाची. पण तुम्ही फक्त माऊलीच्या आळंदीला जा. हे परीक्षा म्हणून जाऊ नका. महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात असा माणूस नाही की ते ज्ञानोबरांची परीक्षा घेईल. पण ऐका, तुम्ही फक्त माऊलीच्या आळंदीला जा, अगदी आदरानं. आपले माऊलीन बाबांना एवढेसे ज्ञानोबर आहे, इतकं स्वाभिमान पाहिजे. प्रेमानं जा, माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्या आणि 5 मिनिटात ज्ञानोबरांच्या दारासमोर बसा. तुमच्या जीवनात किती अडचणी आहे, किती भांडणं आहे, किती वाद आहे, किती कर्ज आहे, 2-5 मिनिटं बसलात ना, डोक्यात सुद्धा राहणार. विठ्ठल 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 आपल्या साधूचा स्वाभिमान आपण ठेवला पाहिजे. एवढी मोठी ज्ञानोबा या महाराष्ट्र जन्माला आले म्हणून संस्कृतीचा स्वाभिमान ठेवा. भारतीय संस्कृती लय गोडी बाबांनो, किती गोड सांगू. भारतीय संस्कृती इतकी गोड आहे. भूक लागल्याच्या नंतर माणसं जेवण करतात याचं नाव प्रकृती आहे. भूक लागल्याच्या नंतर माणसं जेवण करतात याचं नाव प्रकृती आहे. भूक नसतानाही माणसं जेवण करतात याचं नाव विकृती आहे. आणि भूक लागल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण जेवणाला बसतो, समोरून एखादा उपाशी माणूस चालला तर आपल्या भाकरीतली चतकूर भाकर त्याला द्यानं हे भारतीय संस्कृती म्हणतात. इतकी पवित्र संस्कृती. हे जरा बाहेरचं फॅट टाकून द्या तुम्ही. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परत. काय भाग्यवान लोक आहोत आपण. पण जाणीव नाही हा भाग वेगळा आहे. म्हणून लेकरांना एक सांग, बाळा लय शिक रे बाबा, खूप मोठं नाव कर महाराष्ट्राचं, पण विसरू नको लय मोठा वय तू, फक्त महाराष्ट्रात जन्माला लाय एवढं लक्षात ठेव. बस आपल्या लेकरांनी एवढे संस्कार द्या. गोड आणि सोच. आपली वेळ संपली हा. नियोजित वेळ तर जवळजवळ संपलीच आपली. उपस्थित सर्व मायबाप, सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ आनंदानं प्रेमानं तुम्ही उपस्थित राहिलात. तुम्हा मायबापाच्या अंतकरणपूर्वक एक आभार मानते. शेवटचंच एक वाक्य सांगते. अहंकार करण्यापूर्वी मला कीर्तन जमतं ना, आणि मला काय जमतं, जगात लय विद्वान कीर्तनकार आहे हा विचार मी केला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये अहंकार यायला लागला की 1 मिनिट विचार, मी इथं आहे ना, आपलं काहीच नाही. अनेक लोकांनी बलिदान दिलंय. तुम्ही मी काय बाबा, कोणाला विचारायचं काम नाही, काय नाही. आपलं यायचं, कीर्तन ऐकायचं, भजन करायचं, चिंतन जे वाटलं ते मनालीन करायचं. का
याच्या मागे अनेक शूरवीरांचं बलिदान आहे, ही आठवण कधीतरी काढली पाहिजे. भारत देश म्हणजे काय, हा भारत देश कायमस्वरूपी चांगला राहावा, कायमस्वरूपी याच्यात माझ्या भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य मिळावं, यांच्या विचारांना स्वातंत्र्य मिळावं, याच्यासाठी लई लोकांनी बलिदान दिलं रे, लई. म्हणून एक आठवण काढायची. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन में रूप मेरे, तुझे पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. काय स्वाभिमान आहे. तुम्ही मी असं सुद्धा म्हणत नाही. भारत माझा देश आहे, आमचा सुद्धा नाही. आमचा म्हणजे असं वाटतं वाटल्यासारखं, पण माझं म्हणजे स्वाभिमान वाटतं की नाही. का परंपरा इथं मोठ्या आहे, फार मोठ्या परंपरा. भारत देशाच्या बाहेर सापडणारच नाही एवढ्या गोड परंपरा. या परंपरा फक्त या भारत भूमीमध्ये आहे. म्हणून भारतीय संस्कृती टिकवा, कारण लई लोक गेले परत आले ना बबन. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. मग फक्त एकच संस्कारी देश आपला, स्वाभिमानी देश आहे, हे फक्त टिकवा. बस मला इतकं सांगायचंय. अभंग संत श्रेष्ठ तुकोबारांचं कीर्तनासाठी निवडलं होता. मला बुद्धीनं साथ दिली, मी थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व मायबापाचे अंतःकरणपूर्वक या ठिकाणी मी आभार मानते. एकदा बालगोपाळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांच्यासोबत आपलं एखादं लेकरू टाळ घेऊन उभं राहिलं, हे जमत नाही तर राय उभा, जमत नाही तरी उभा राय. आपली माणसं जमत नसलं की उभं राहून देत नाही. का तुला जमत नाही. टाळ चांगले चांगले टाळत नाही. लेकरं लहान चुकतच, नवीन नवीन चुकलं तरी उभं करा. जमत नाही राय उभा, बाबा तुला जमून जाईल. काही काही पोरं लेकरांचा अपमान करतात, तुला जमणार नाही बस खाली. ते बाळे अपमान होतो पब्लिक मध्ये. ते म्हणतात बाबा हा टाळ ही माळ तिकडच गोंधळ घाल, मला सांगू नको. हे वय असतं म्हणून लहान लहान लेकरं आमच्या विकास दादांच्या संस्थेतली. आणि काय बाबांनो, एक सांगू का मी तुम्हाला, मी निंदा करत नाही, पण आपण संस्था उभारली ना तर लेकरांना संस्कार आणि शिक्षणही तसंच दिलं पाहिजे. हे बघायला मिळतं आपलं. इतकं गोड शिक्षण दादांच्या संस्थेत आहे. सर्व लेकरांच्या ठिकाणी आभार. विनेकरी बाबा असतील बाबांचे आभार, दोन्ही सोबदार ताई असतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार.